सावकर साहेबांनी आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये बघतोय की एवढी विकास कामं केली की 50 कोटीपेक्षा जास्त कोडलीमध्ये आम्हाला त्यांनी निधी दिलेला आहे. आणि इथं विरोधकांनी हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच मतं मिळणार, मतं देखील मिळणार नाहीत. एवढं इथं सगळं हे आहे. कुठले बी सरकार येऊन दे, आपली आमची योजना चालू राहून दे, एवढंच आहे माझं, बाकीचं काय नाही. आता लोक उठवल्या, तेल वाढलं, हे वाढलं, गॅस वाढणार, ते वाढायला नाही पाहिजे. सरकारनं त्या लाडक्या बहिणीमुळं 7,500 सगळ्यांना महिलांना मिळाले ना. एका घरात 3-3, 4-4 महिला 20-25 हजार मिळाले. हे कधीच कुठल्या सरकारनं केलं नव्हतं. त्या लोकांनी त्या मतदारसंघाकडे विकास कामांच्या दृष्टिकोनातनं कधी बघितलंच नाही. अशा लोकांना केलेली विकास कामच कधी दिसणार नाही. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या घराला रंग जरी दिला तर ते स्वतःचं घरही त्यांना जुनंच वाटणार. विरोधकांची भूमिका फक्त इतकीच आहे की ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी काम केलं हे त्यांना पचना झालं की आता सगळं सुरळीत चालू आहे त्यांचं. आता बिलं व्यवस्थित आहेत, सगळे पगार चांगले आहेत सगळ्यांचे, आणि रोजगार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं की लोक त्यांना विसरणार नाही. तर आता आपण ज्या एस टी स्टँडवर जर उभारलो आहे त्या एस टी स्टँडचं काम आता जी विरोधक आहेत त्यांनी मागच्या आमदारकीच्या काळात 5 वर्षात करायचा प्रयत्न केला होता. तर 5 वर्ष त्यांना हे एस टी स्टँड स्वतःचं हे असताना सरकार असताना करता आलं नाही. पण सावकर साहेबांनी आल्या पहिल्यांदा एस टी स्टँडचं काम पूर्ण केलं. सगळ्या म्हणजे प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून कोण ना कोण इथं अडकून आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसा येतो आहे. त्यामुळे सावकर साहेबांनाच मदत होणार आणि सगळं सावकर साहेबांचं इथं वार आहे, दुसरं कुणाचं वारं नाही. वारणा कॉम्प्लेक्स किंवा वारणेतनं माणूस आलाय म्हटलं की त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेलं हे विकासाचं काम आहे. त्यामुळं वारं हा विषयच नाही. 100% मंत्री 100% मंत्री, कारण असा अभ्यासू आमदार नाहीच. मी प्रवीण पाटील, शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो होतो एक विशेष कार्यक्रम. याचं नाव आहे शाहूंच्या कोल्हापुरात काय आहे जनतेच्या मनात. या जनतेच्या मनातील थेट प्रतिक्रिया, ते जनतेच्या मनातील आमदार जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या आलो आहोत शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील वारणा कोडोली या ठिकाणी. तर इथं आपल्यासोबत काही जनता आहे, यांच्यासोबत आपण थेट बातचीत करणार आहोत. दादा, आपलं नाव कसं? माझं नाव निखिल पाटील, मी कोडोलीचा रहिवासी असून आता कोडोलीमध्ये जे काम सगळं सुरू आहे, तर तुम्ही जे आता हा एक्झिट पोल घ्यायला लागला आहे. खरं तर आमदारकीचे आता इलेक्शन आहे असं म्हणजे आम्हाला असं वाटतं की इलेक्शन ह्याच्यापूर्वीच झालेले आहे. आता फक्त तुम्ही मतदान म्हणजे शासकीय नियमानुसार आपण मतदान घेतो. म्हणजे गेल्या 5 वर्षात जे आम्ही कामं बघतो आहे किंवा जे विकास काम सुरू आहे ते फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमदारकी आली म्हणून काहीतरी येणारे नवीन उमेदवार किंवा जुने उमेदवार असतील ते फक्त 5 वर्ष झाल्यानंतर गेले 2-3 महिने गावामध्ये फिरायचा प्रयत्न करतायत, काही ठिकाणी गाठीभेटी घेत आहेत. खरं सावकर साहेबांनी आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये बघतोय की एवढी विकास कामं केली की 50 कोटीपेक्षा जास्त कोडलीमध्ये आम्हाला त्यांनी निधी दिलेला आहे. गावच्या प्रत्येक तुम्ही आता येताना कोडलीतून सुरुवातीपासून बघितलं असेल एवढे फार चांगले रस्ते किंवा पाण्याच्या स्कीम किंवा इतर गोष्टी किंवा व्यक्तिशःसुद्धा लोकांना जे आता आमच्या आमदार साहेबांनी म्हणजे योजनेतनं लाभ दिलेला आहे हे आम्ही कुठंसुद्धा त्यांचे उपकार फेडू शकत नाही. ते आम्ही त्यांना मतदानाच्या माध्यमातून आम्ही त्यांना बरंचसं यात ही करणार आहे. म्हणजे आता येणाऱ्या काळात त्याची परतफेड करणार आहे. थोडक्यात पूर्ण शाहूवाडी मतदारसंघामध्ये असेल, आपल्या गावामध्ये असेल, वारं विधानसभेचं जोरात वाहताना दिसतंय. आपल्या गावात कुणाचं वारं आहे? वारं इथं सावकर साहेबांचंच आहे. कसं काय? गावात येताना तुम्हाला लक्षात आलं असेल विकासाच्या ह्याच्यावरून तुम्हाला. आणि इथं विरोधकांनी हाताच्या बोटावर मोजण्या इतकंच मतं मिळणार, मतं देखील मिळणार नाहीत. एवढं इथं सगळं हे आहे, विकास काम आहेत. असे कोणते विकासाचे मुद्दे आहेत जे विकासाचे मुद्दे घेऊन सावकार साहेब असतील सगळे तुम्ही लढणार आहात? साहेब, इथं लहान मुलाला जरी विचारलं असता तुम्ही सावकारांनी काय केले, लहान मुलगा सांगेल एवढं इथं सावकर साहेबांचं वारच चांगलं आहे. घरोघरी कामगार आहेत, सगळ्या म्हणजे प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून कोण ना कोण इथं अडकून आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसा येतो आहे. त्यामुळे सावकर साहेबांनाच मदत होणार आणि सगळं सावकर साहेबांचं इथं वार आहे, दुसरं कुणाचं वारं नाही. आपल्या मनातील आणि एकंदरीत आपल्या वारणा कोडोली मतदार म्हणजे या गावातील जनतेच्या मनातील आमदार नेमके कोण आहेत? जनतेच्या मनातील आमदार अविनय कोरे सावकर साहेब आहेत. कारण काय, यशवंत दादांच्या नंतर विकास कामाचा जो झपाटा आहे आणि विकास कामाची जे स्पीड आहे ते सावकर साहेबांसारखं मला वाटतं महाराष्ट्रात कोणाच्या आमदाराच्या याच्या स्पीडमध्ये काम नसेल. का तर आता आपण ज्या एस टी स्टँडवर जर उभारलो आहे
त्या एस टी स्टँडचं काम आता जी विरोधक आहेत त्यांनी मागच्या आमदारकीच्या काळात 5 वर्षात करायचा प्रयत्न केला होता. तर 5 वर्ष त्यांना हे एस टी स्टँड स्वतःचं हे असताना सरकार असताना करता आलं नाही. पण सावकर साहेबांनी आल्या पहिल्यांदा एस टी स्टँडचं काम पूर्ण केलं, रस्त्याचं काम पूर्ण केलं, गावाच्या पेयजल पाण्याचं काम पूर्ण केलं, समाज मंदिरांचं काम पूर्ण केलं. आता ज्या योजना ज्या वैयक्तिक लाभाच्या आहेत त्या सगळ्या योजना आज सावकर साहेबांनी आपल्या गोरगरीब लोकांना जनतेला कसं मिळतील, लाडक्या बहिणीसारख्या योजना ज्या महिला भगिनींना गरीब महिला भगिनींना कशा त्यांना पोच होईल त्यासाठी काय करता येईल अशा पद्धतीची यंत्रणा तिने राबवली. आणि सर्वांगीण विकास जो म्हणतात महाराष्ट्राचा, लहान गरीब ह्याच्यापासून जे मोठ्या उद्योगपतीपर्यंत सर्वांसाठी ते 24 तास म्हणजे सकाळपासून संध्याकाळी 10:30-11 वाजेपर्यंत स्वतःच्या कार्यालयात आणि गोरगरिबांच्या घरात ते भेटी देतात. त्यामुळं हे जे सावकर साहेबांचं काम आहे हे विकासाबरोबर समाजात मिसळण्याचं आणि त्यांच्या मिसळनुसार त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचं अशा पद्धतीचं काम असल्यामुळं सावकर साहेबांना माझ्या मते ह्यावेळेला प्रचंड मताधिक्याने विजय होईल असं मला तर वाटते. आपल्यासोबत युवा पिढीसुद्धा आहे. काय वाटतं की बेरोजगारीचा मुद्दा असेल आपल्या इथं, बेरोजगारीबद्दल आपण काय सांगाल? नाही, बेरोजगारी तर इथं काय नाही आहे, कारण सावकर साहेबांच्या विविध संस्था इथं युवकांना नवीन नोकरी देऊ शकतात. आपल्या मनातील नेमके आमदार कोण आहे? सावकर साहेब. का असे कोणते काम आहेत ज्याच्यामुळं तुम्ही त्यांना सपोर्ट करताय? सावकर साहेबांच्या कामांचा धडाका बघितला तर तुम्ही MSC फाट्यापासून शिवाजी चौकापर्यंत तुम्ही बघितलं असेल, काँक्रिटीकरण असेल, गटाराचं काम असेल, ही सगळी कामं केलेली आहेत त्यांनी. आपला हे कोडोली गावापुरता विकास आहे की पूर्ण शाहूवाडी तालुक्यात असा विकास बघायला पूर्ण मिळतो? पन्हाळा आणि शाहूवाडी ह्या दोन्ही तालुक्यांचा विचार केला तर सावकर साहेबांनी भरपूर विकास कामं केलेले आहेत. आता आम्ही पूर्ण शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय. काही ठिकाणी आम्हाला अशा संमिश्र प्रतिक्रिया मिळतात की सावकर साहेबांनी कामच केले नाही. त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, हे चुकीचं आहे. हे तुम्ही काय सांगाल? चुकीच्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका फक्त इतकीच आहे की ज्या पद्धतीनं आमदार साहेबांनी काम केलं हे त्यांना पचना झालं. गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे आमदार साहेब, आमचे सावकर साहेब जेव्हा आमदार नव्हते 2015 ते 20च्या काळामध्ये आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिले आमदारांनी फक्त 25-30 लाख रुपये फंड गावाला देऊन गावात असं दाखवलं की मी गावासाठी काहीतरी वेगळं केलं. काय केलं यांनी? 50 कोटी जर का आमचे आमदार विनय कोरसरे साहेब जर का आणत असतील आणि 25 लाख रुपये कुठे आणि 25 कोटी 50 कोटी कुठं, याचा जर का तफावत बघितला तर फार मोठा आकडा आहे. आणि जे तुम्ही म्हणताय ते आम्ही हिशोब काढला, सावकर साहेबांनी 1802,000 कोटींची कामं पन्हाळा शाहूवाडीमध्ये केलेली आहेत. त्यामुळं विरोधकांना आता बोलायला कुठल्याही पद्धतीचं स्टेज उपलब्ध नसल्यामुळं विरोधक हे सगळं बोबाटा किंवा हे चुकीच्या पद्धतीने लोकांच्या पुढं प्रेझेंट करत आहेत. कुठल्याही पद्धतीचं सावकर साहेबांनी काम केलेलं नाही असं नाही. सगळ्या माध्यमातून काम करून आता सावकर साहेब या इलेक्शनसाठी उभा राहिलेले आहेत आणि आम्ही सगळे अगदी मनापासून त्यांना म्हणजे मदत सगळे करून त्यांचं आम्ही जवळजवळ 50-60 हजार मताच्या लीडनं त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व. आता एक उदाहरण देतो. आमच्या वारणा परिसरात वारणा शिक्षण संस्थेचं जाळं भरपूर भरलं आहे. पण आत्तासुद्धा सावकर साहेबांनी शाहूवाडी तालुक्यात 50 शाळा मंजूर करून आणलेल्या आहेत, महाविद्यालय मंजूर आणले. महिलांना मुलींना शिक्षणासाठी कोल्हापुरात वारणेकडे येण्यापेक्षा स्वतः त्यांनी तिथं आता शोभाताई कोरे महाविद्यालय स्थापन केलेलं आहे. बालवाडी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या अंगणवाड्या तिथं कशा स्थापन होतील आणि शाहूवाडीचा विकास वारणेसारखा कसा होईल अशा पद्धतीचं काम तिथं गेले. आता सोसायट्या स्थापन केलेल्या आहेत. सोसायट्या हिनी आम्ही स्थापन केल्या तर त्या सोसायटीत फोटो लावण्यापासून विरोधकांना काम करायला म्हणजे फोटो एखाद्याचा जर चापुड्या एखादा लावला तरी विरोधकांना ते सण होईना झालं आहे. पण फोटोचा काय नाही, विकास कसा होतो आहे ही काय त्याच्यानी देणं घेणं नाही. हा कुठल्या गटाचा तो कुठल्या गटाचा. पण सावकर साहेब कुठलाही गट तट मानत नाहीत, कुणाचाही भेदभाव मानत नाहीत. निवडणुका झाल्या की नंतर ते सर्वांसाठी काम करायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं सावकर साहेबांना आज यावेळेला कोडोलीतून तर 1 मताने निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. पूर्ण शाहूवाडी पन्हाळा तालुका आम्ही फिरतोय, सगळीकडं वारं बघता. आपल्या गावात नेमकं कुणाचं वारं आहे? वारं म्हणण्यापेक्षा गेल्या 70 वर्षाचा जर विचार करायचा म्हटलं, 70 वर्षापूर्वी ह्या वारणा भागामध्ये अक्षरशः म्हणजे गुंडांचं राज्य होतं मला. किंवा त्यावेळची परिस्थिती अशी होती की सामान्य माणसाला जगणं मुश्किल होतं. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तात्यासाहेबांनी ह्या वारणेच्या भोंड्या माळावरती कारखान्याच्या स्वरूपात एक विकासाचं एक नवीन वारं निर्माण करायचा प्रयत्न केला. त्याचं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रूपांतर झालेलं आहे की वारणा कॉम्प्लेक्स म्हटलं की महाराष्ट्रच नाही
तर पूर्ण देशभरामध्ये कुठंही गेलं तर वारणा कॉम्प्लेक्स किंवा वारणेतनं माणूस आला आहे म्हटलं की त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलेलं हे विकासाचं काम आहे. त्यामुळं वारं हा विषयच नाही कुठं. हे 100% सामान्य माणूस आणि सामान्य माणसाचा विकास किंवा त्याच्या घरामध्ये 2 टाईम अन्नाची व्यवस्था कशी करता येईल ह्या पद्धतीनं कोरे कुटुंबियांनी आणि सावकर साहेबांनी काम केलेलं आहे. त्यामुळे 100% सावकर साहेब निवडून येणार. म्हणजे एकतर्फीच निकाल होऊ शकतो. एकतर्फी कसं काय? विषय असा आहे की पुढच्या उमेदवारानं काय केलं आहे की त्यांच्या वडिलांच्या काळापासून त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु त्यांचा विचार केला तर त्यांच्या डोक्यामध्ये सामान्य माणूस हा कधीच नव्हता. आणि आज पण त्यांच्या मुलाचा पण तोच विषय आहे. सामान्य माणूस किंवा विकास याच्यापासून अगदी कोसो लांब आहेत ते. त्याने असं कधीही विचार केलेला नाही. मग त्याच्याबरोबर तुलना तर होऊ शकत नाही. पण तुलना करायचा जरी कोणी प्रयत्न केला तर तो मूर्खपणा ठरेल. यावेळी जर सावकार साहेब जर आमदार बनले तर मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते? 100% विषयच नाही काय. 100% मंत्रिपद मिळणारच. तुमच्या मनातील आमदार कोण आहेत? विनोदरावजी कोरे. त्यांच्या विकास कामांबद्दल काय सांगाल तुम्ही? हाय, चांगले काम करतात ते. त्यांनी महिलांसाठी असं काही विशेष काम केलंय का? करतील असं वाटत म्हणजे अजून काही नाही केलं, पण हाय आपली विकास चांगलं आहे त्यांचं. मग लाडकी बहीण योजना जी सरकारनं आणली त्याचा फायदा तुम्हाला झालाय? हां, झाला. मग त्या योजनेबद्दल तुम्ही अजून काय सांगाल? काय नाही, कुठलं बी सरकार येऊन दे, आपली आमची योजना चालू राहून दे, एवढंच आहे माझं. बाकीचं काय नाही. मग निवडून येणाऱ्या आमदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? तेच आहे, काय आपली काही लेडीजला सुविधा चालू होते ते चालू राहून दे, एवढंच. म्हणजे ज्या महिलांच्या सुविधा आहेत त्या त्यांना चालू राहून दे फक्त. त्यांचा फायदा तुम्हाला मिळालाय? हा, मिळालाय की. मग काय सांगाल त्याबद्दल खरं त्यांनी आलं तर हाय अशा सुविधा चालू राहायला पाहिजेत. महागाई वाढायला नाही पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, सरकारनं योजना सुरू केल्या ते चांगलंच आहेत. खरं महागाई वाढवायला नाही पाहिजे. आता लोक उठवल्या, तेल वाढलं, हे वाढलं, गॅस वाढणार, ते वाढायला नाही पाहिजे. हेच होय, महागाई थांबवायला पाहिजे. त्याला आपल्या गावामध्ये आपल्या मनातील आमदार आणि परिसरातील वारं नेमकं कुणाचं आहे आणि आपल्या मनातील आमदार कोण आहे? विनय गोरेंचंच आहे. कसं काय? विनय गोरेंचा हीच आहे ना, विकास आहे तसा कोणते विकासाचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या बाजूनं बोलता? सगळे आहे, रस्ते आहेत, कामगार लोक आहेत सगळे. विनय गोरेंचाच भाग सगळा विनय गोरेंचाच आहे. सगळा विकास विनय गोरेंचा दिसतोय. पण जनतेच्या प्रतिक्रिया घेताना विकास केला नाही असं लोक बोलतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? तसं तर काय वाटत नाही आहे. बाकी सगळी घरटी लोक विनय गोरेंच्याकडेच हे आहेत, रोजगार आहेत सगळ्या त्यांच्यात. विकास पूर्ण शाहूवाडी तालुक्यात झाला? शाहूवाडी तालुक्यात झाला. का आता आमच्या भागात तर माननीय विनयरावजी कोरे यांचंच हवं आहे, कारण त्यांचं कार्य पण तसं आहे. अशी कोणती कामाचे विषय आहेत की ज्याच्यामुळं तुम्ही त्यांना सपोर्ट करताय? भरपूर विकास कामे केलेले आहेत त्यांनी. धार्मिक सलोखा म्हणा, आता 15 वर्ष झालं आमच्या मतदारसंघामध्ये ते आहेतच आमदार. त्यामुळं कधी दंगा धोपा वगैरे असलं काही गोष्टी घडलेल्या नाहीत. विकासाचं काम त्यांच्या हस्ते चालू आहे. रमेश वसंत चोपडे. काय करताय आपण? ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे. बरं, आपल्या इथं आपल्या मनातील आमदार नेमके कोण आहे? सावकर साहेब. का हो? विकास करतात गावाचा. आबाने पण विकास केलाच की. आपण केला आहे त्याच्याबद्दल काय नाही. ही आमचे गावकरी आहेत म्हटल्यावर गावकऱ्यांचेच मागणे जायला लागतं. ग्रामपंचायतमध्ये आपण कामाला आहेत, पगार वगैरे होते का व्यवस्थित? सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्या मनातील आमदार एकच. आमदार परिवर्तन करा की. परिवर्तन तर आहेच गावाचं सगळ्या आमच्या. त्याबद्दल काहीही कामं आहेत चांगली आहे. कोणती विकासाची कामं आहेत? सगळी कामं विकासाची करतात, कुठलेही नाही. आपण काय सांगाल आपल्या मनातील आणि एकंदरीत जनतेच्या मनातील आमदार कोण? विनय कोरे सावकर. कसं काय? त्यांच्या कामाचा धडाका मोठा आहे. त्यांनी सार्वजनिक कामं, रस्ते असतील, पाण्याच्या स्कीमा असतील, गटार असतील, सगळी कामं केलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे वारणा समूहात मोठा रोजगार त्यांच्यामुळं सगळ्या लोकांना मिळालेला आहे. त्यामुळे विनय कोरे सावकर हे 100% आमदार होणार.
विनय कोरे साहेबांचं सहकारमधलं काम कसं आहे नेमकं? सहकारमधली उसाची बिलं असतील, कारखान्याचा प्रश्न असेल, दूध डेअरीचा प्रश्न असेल, बिलांचा प्रश्न प्रलंबित होता या पाठीमागच्या काही वर्षामध्ये, त्याबद्दल काय सांगा? ते आता सगळं सुरळीत चालू आहे त्यांचं. आता बिलं व्यवस्थित आहेत, सगळे पगार चांगले आहेत सगळ्यांचे, आणि रोजगार मोठ्या प्रमाणात असल्यामुळं की लोक त्यांना विसरणार नाही. बेरोजगारीचा सुद्धा मुद्दा आहे, बेरोजगारीबद्दल आपण काय रोजगार भरपूर उपलब्ध आहेत. रोजगाराच्या ह्याच्यामुळं सावकर साहेबांचे त्यांच्या समूहामुळं भरपूर लोकांना कामं मिळालेले आहेत. लाडकी बहीण योजना काढली, पण त्याचा फायदा म्हणजे महिलांचं मतात परिवर्तन होऊ शकतंय. होणार की त्याचा फायदा होऊ शकतो. होय, होणार 100%. लोक तर असे म्हणतात की लाडक्या बहिणीचं पैसे मिळाला आणि सगळ्यांचा दर वाढलेत, दिवाळी महाग झाली. दर वाढले बरोबर आहे, पण सरकारनं त्या लाडक्या बहिणीमुळं 7,500 हजार सगळ्यांना महिलांना मिळाले ना. एका घरात 3-3, 4-4 महिला 20-20, 25-25 हजार मिळाले. मग हे कधीच कुठल्या सरकारनं केलं नव्हतं. पण शेतकऱ्याचं याच्यात नुकसान होतंय असं नाही वाटत आपल्याला? कारण शेतामध्ये माणूस मिळायचं सुद्धा अवघड झाले लोकांना. हा, तेवढं होणार की थोडंफार, पण त्याचं ती काय तर मार्ग निघणारच की शेवटी. पैसे घेऊन माणसं कामं करणारच की, रोजगार शेवटी शेतातली कामंही करायलाच लागणार आहे. महागाईबद्दल काय सांगाल? महागाई थोडी वाढल्या ही आता सगळीकडेच वाढलेली आहे. म्हणजे एका हातानं जर 1,500 रुपये देऊन 10 हातानं जर काढून घेत असतील तर याच्याबद्दल आपलं काय मत असेल? नाही, त्यांनी दिलंय भरपूर. त्यांच्या स्कीमा आहेत, दुसऱ्या महिलांना आहेत, एसटी मोफत आहे, परत तुम्हाला वयोवृद्ध महिलांना मिळतात पेन्शन, अशा भरपूर योजना त्यांच्या चांगल्या आहेत. आणि त्यामुळे भरपूर लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. आपली लाईट बिलं तिने 7.5 HP पर्यंत माफ केल्यात. म्हणजे असं स्कीमा त्यांच्या सगळ्या चांगल्या आहेत, आणि त्यामुळं त्याचा फायदा सत्ताधारी पार्टीला होणार. पण सरकार जर ह्यावेळी आमदार झाले सावकार तर 100% मंत्री 100% मंत्री. कारण असा अभ्यासू आमदार नाहीच, म्हणजे सहकारातला असू दे किंवा बाकीच्या ह्याच्यात अभ्यासू आमदार आहेत. आपल्या सोबत आहेत एक मामा आपल्या मनातील आमदार कोण आहेत? सावकर, विनय कोरे सावकर. का हो? का म्हणजे तिने आता जवळजवळ 15-16 वर्ष शेतकऱ्यांचा प्रश्न, कामगारांचा प्रश्न, गावातला प्रश्न, पाणी टंचाई म्हणते. आता जवळजवळ पाणी वेळेत आहे, फिल्टर पाणी मिळते. आता विकास झालेलाच नाही. विकास भरपूर झाला. म्हणजे तुमच्या गावापुरता विकास झाला की पूर्ण शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्याचा? शाहूवाडी पन्हाळा झालेला आहे, विकास झालेला आहे. आता छत्रपती चौकापासून ती MSP रोडापर्यंत सुद्धा कामं साहेबांनी चांगली केलीत. रोडची कामं, ब्लॉक विटा, कंक्रीट म्हणा, किंवा दूध संघसुद्धा, दुधाच्या बाबतीत शेतकऱ्याचं अडचणी, शेतकऱ्यांना सबसिड्या, रिबीट बिल. पण लोकं म्हणतात की वेळेवरती बिलं वगैरे होत नाहीत, तो याच्या पाठीमागच्या काही वर्षांमध्ये थोडा प्रॉब्लेम होता, पण आता ओके आहे सगळं. शेतकऱ्यांचं सगळं जवळजवळ आता म्हशीला 2 रुपये 40 पैसे, गायला 1 रुपये 40 पैसे शेतकऱ्यांना फरक बिल दिलेलं आहे. सगळी भागातली सभासद शेतकरी अगदी आनंदित आहेत, आनंदी दिवाळी करतात. इथून पुढं तो सावकर चांगलं करतील. भागातील साखर कारखान्यात 30 ते 35 हजार लोक जगू शकतात. गोरगरिबांना काम मिळतंय, आणि दुसरं कोण महाराष्ट्रात करू शकत नाही, आणि त्यांना मंत्रिपद मिळणार. पण दिवाळी झाली, दिवाळी आपल्याला महागात पडली का स्वस्तात पडली? आता तेल बिल थोडं महागलंय, पण आता काय शेतकऱ्यांना किंवा सभासदांना रिबेट बिल किंवा कर्मचाऱ्यांना बोनस पुष्कळ दिला आहे. कर्मचाऱ्यांना 15% दूध संघात बोनस दिला आहे, साखर कारखान्यात पगार दिला आहे, बोनस दिले. याची काय अडचण नाही. काय सांगाल, आपल्या मनातील आमदार नेमके कोण आहेत? आता आमच्या मनातील आमदार तर आमचे सावकर साहेब आहेत. कारण आजपर्यंत जर आम्ही बघितलं तर वारणा उद्योग समूहातून बऱ्याच लोकांनी कामे धंदे वगैरे मिळतात आणि बरीच कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. एक म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बऱ्यापैकी जर बघितलं तर सगळ्या समाजांच्या लोकांची कामं तिथं होतात. दादा आमरे 7वे. काय आपल्या एकंदरीत शाहूवाडी आणि पन्हाळा मतदारसंघात कुणाची हवा आहे, कुणाचं वारं जास्त? आमदार विनय कोरे साहेब. कसं काय? त्यांच्या कामाचा धडाका. लोक तर म्हणतात कामं केलेली नाही, कामं भरपूर केलीत. कामं कोणती कामं केलं? अहो, तर तुम्ही शाहूवाडीत नुसतं जाऊन फिरतोय, संपूर्ण तालुका फिरतोय, म्हणूनच सांगायला लागले. लोक जे प्रतिक्रिया आहेत की कामच केलेली नाहीत. काय सांगा? नाही, सावकरशिवाय पर्याय नाही कोण. विनय कोरे सावकर. असे कोणते विकासाचे मुद्दे आहेत ज्या या इलेक्शनमध्ये आपण घेऊन जाणार आहे? अहो, ज्या गावात लाईट नव्हती, पाणी नव्हती, तिथं रस्ते, एसटी
साहेबांनी वरती धनगरवाड्यात वगैरे चांगली कामं केली तिकडे, आणि पन्हाळामध्ये पण भरपूर कामं केली. आता कोडोलीचं बघा, डांबरी हे रस्तं. विरोधकांना आपण काय टोला द्याल? विरोधक दिसलेलेच नाहीत, 5-10 वर्षात विरोधक दिसलेलेच नाहीत. मग त्यांना टोला काय असेल तुमचा? त्यांचं कामच नाही तर टोला काय द्यायचं त्याच्यानी? ते कार्यसम्राट नावालाच ते कार्यसम्राट आहे. खरे विरोधकांना काय टोला द्याल? ते स्वतःला नाव कार्यसम्राट म्हणतात, पण खरे कार्यसम्राट सावकर साहेब आहेत आमचे. का तर जे काम केले त्याला हे मतदारसंघ प्राधान्य देतो आणि त्यांना निवडून आणतो. हे तितकंच करा, आणि हे आजपर्यंत सत्य आहे. आजच्या जेवढ्या आमदारांनी, यशवंतदादांनी असेल, तसं सावकर साहेबांनी काम केलं, त्यांना 100% लोकांनी निवडून दिले. असं आहे. अमरसिंह घाटगे. आपलं एकंदरीत तुमच्या गावाचा विचार करता कुणाची हवा इथं जास्त आहे? आपल्या इथं विचार केला तर प्रामुख्यानं आमदार विनय कोरे सावकर. कसं काय? इतक्या वर्षांचा जर विचार केला तर कोरे साहेबांनी आत्तापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा जर घेतला आपण सगळ्यांनी, तर प्रामुख्यानं बघायला गेलं तर कोरे साहेबांच्या शिवाय या मतदारसंघाला पर्याय नाही. गोरगरीब लोकांचं असेल, वाड्या वस्त्यांची कामं असतील, ज्या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची सोयीसुविधा पोचलेली नाहीत अशा ठिकाणी कोरे साहेबांनी वीज नेण्याचं काम केलं, रस्ते तिथंपर्यंत नेण्याचं काम केलं, वाड्या वस्त्यांवर लोकांची पाण्याची सोय केली. असे बरेचसे प्रश्न कोरे साहेबांनी या मतदारसंघात मार्गी लावलेले. त्यामुळे कोरे साहेबांच्या शिवाय या मतदारसंघाला कुठलाही पर्याय नाही. लोक तर म्हणतात तिने कामच केलेलं नाहीत. ज्या लोकांना किती जरी जग सुंदर दाखवलं तर त्या सुंदरता त्यांना कधीच दिसत नाही. आणि असा विचार केला तर त्या लोकांनी त्या मतदारसंघाकडे विकास कामांच्या दृष्टिकोनातून कधी बघितलंच नाही. अशा लोकांना केलेली विकास कामच कधी दिसणार नाही. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या घराला रंग जरी दिला तरी ते स्वतःचं घरही त्यांना जुनंच वाटणार. नाविन्य असं त्यांना कधीच आयुष्यात त्यांच्या दिसलं नाही. त्यामुळे विकास कामांचा बघण्याचा प्रश्नच येत नाही त्या लोकांचा. परिसरातील एक ज्येष्ठ मामा, काय सांगाल? त्यांच्या मत चांगलंच आहे. हां, एकंदरीत आपल्या गावामध्ये कुणाचं वारं जास्त आहे? सावकर चांगला आहे, त्यांना चांगलं म्हणतो आम्ही, ते देव म्हणतो आम्ही त्यांनी. ते चांगलं आहे सगळं. आपल्या कामही भरपूर केलेली आहेत. कोडलीमध्ये पाण्याच्यावर म्हणा, बाकीचे कामं भरपूर केले आहेत तर त्याच्यामध्ये आमच्यामध्ये चांगलंच आहे. आणि जर 5 वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली तर चांगले कामं होतील? हो, होतील की. आता ते करत आले आहेत आणि काम चांगलं करतील. लोक तर म्हणतात केली नाहीत काम किती भरपूर केलेत. लोक म्हणतात नाही केली नाही. म्हणणार प्रत्येकाचं मत वेगळं असणार. आम्ही सर्विस किती वर्षी आम्ही अनुभव चांगला आहे, त्याच्यावर चांगलं झालं आहे आमचं. आम्ही तिथं देवच म्हणणार त्यांनी. आमचा फोटो करत आमची आहे, देव म्हणतो तेच नाही. आबा जरी निवडून आले तर ते सुद्धा करतीलच की चांगली काम. आता पुढचं कोण सांगायचं? होय, सगळी चांगलं आम्ही सगळं गाण्याचं काम म्हणणारच आपण.